नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांचे आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचलाय. जो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट. जी अपडेट आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे सध्याचा सर्वात महत्त्वाचा सल्ला. जो सल्ला मान्य केल्याने आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो खूप खूप फायदा. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागला की असा कोणता तो सल्ला की जो सल्ला मान्य केल्याने आमच्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा होऊ शकतो फायदा. तर बघू मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे, ज्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी या भावावर 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री. आणि आपण सर्वांनी जर या दरावर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा 100% होणार या ठिकाणी फायदा. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झाला की असा कोणता दर की ज्या दरावर सोयाबीनची विक्री केल्याने आमच्या सर्वांचा होऊ शकतो फायदा. आणि जर या दरावर सोयाबीन विक्री करण्याचा आम्ही निर्णय घेतला तर इथं सगळं सोयाबीन विकायचं का काही सोयाबीन तेजीसाठी राखून आणि रोखून ठेवायचं. चला तर मग या सर्व प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तरे जाणून घेऊया. जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे. जो सल्ला मान्य केल्याने आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणारे फायदा. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी या दरावर 100% करायलाच पाहिजे सोयाबीनची विक्री. पण असा कोणता तो दर की ज्या दरावर सोयाबीनची विक्री केल्याने आपला फायदा होणार. आणि जर आपण सर्वांनी या दरावर सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतला तर इथं सगळं सोयाबीन विकायचं का काही सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून आणि राखून ठेवायचं. चला याही प्रश्नांचं आता या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घेऊया. मित्रांनो, आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची बाजारभाव पातळी ती जर लक्षात घेतली तर सध्याच्या कंडिशनला किती येतं 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300. जर मागच्या 15 दिवसांचा विचार केला तर ही सोयाबीनची दर पातळी 15 दिवसापूर्वी 5,300 रुपये प्रति क्विंटल पासून 5,600 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होते. पण मागच्या 15 दिवसात अशा काही घडामोडी घडल्या की ज्या घडामोडीमुळे सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव तब्बल 500 रुपयांनी घटला आणि त्याच्यानंतर सध्या अलीकडे 300 रुपयाची सुधारणा झाली आणि सध्या सोयाबीनचा जो दर आहे तो आपल्या सर्वांना 5,000 ते 5,300च्या दरम्यान दिसत आहे. मग ही दर पातळी सोयाबीन विक्रीसाठी या ठिकाणी पूरक आहे का? तर नाही मित्रांनो, इथं आपल्याला सोयाबीन हे अजिबात विकायचं नाही. जर इथं सोयाबीन विकायचं नसेल तर मग कोणत्या दरावरती विकायचे? तर लक्षात घ्या मित्रांनो, इथून पुढे आपण जर विचार केला तर 1 मार्च नंतर सोयाबीनचा बाजारभाव वाढायला सुरू होईल. कारण 1 मार्च नंतर सोयाबीनची जी विक्री आहे ती आणखीन घटणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, सोयाबीनची विक्री जसजशी घटेल तसतसं सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे. या आधारामध्ये सोयाबीनचा भाव हा 1 तारखेनंतर सुरुवातीला 5,505 आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 15 मार्चच्या आसपास 5,750च्या आसपास पोहोचताना दिसणार आहे. मग आपल्याला काय करायचे की सोयाबीनचा बाजारभाव जसा 5,750 रुपये प्रति क्विंटलला क्रॉस करेल तिथं 50% सोयाबीन विकायचं आहे आणि 50% सोयाबीन हे येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचे. म्हणजे यदा कदाचित आपण जर 5,800 सोयाबीन विकले पुन्हा भाव 6,000 क्रॉस झाले तर तिथं तुम्ही राहिलेलं 50% सोयाबीन विकू शकतात. तेव्हा तुम्हाला वाटेल की बरं झालं मी सगळं सोयाबीन विकलं नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं. तर आणि तिथून जर भाव कोसळले 5,800च्या ला 50% विकलं पुन्हा 5,400 झाले तर तिथं काय वाटेल, बरं झालं मी 50% विकलं होतं, नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं. तर अशा पद्धतीने विचार करा. 5,750ला गवसणी घातल्यानंतर तिथून पुढे आपल्या रिस्कनुसार आपण सोयाबीनची विक्री ही टप्प्याटप्प्यानं करावी. 2च टप्पे करा. 50-50% विक्री करून टाका, ज्यामुळे आपला होईल इथं फायदा.
आता भविष्यात देशात सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घ्यायसाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.